नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धवल कांतीलाल रंगारकर युवक करिअर अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, आपली ग्रुप डी ची जी काही टेस्ट चालू आहे ना, लक्षात घ्या. काही म्हणजे ग्रुप डी चे काही एक्झाम आता होतील आणि काही फेब्रुवारीमध्ये हे झालेले आहेत, गेले म्हणजे शिफ्ट झालेले आहेत, बरोबर आहे ना. तर व्यवस्थित लक्ष ठेवायचं. आणि मोस्ट ऑफ द टाइम काय होतं ना, कधी कधी आपली डेट निघून जाते आणि आपल्याला माहिती पडत नाही है ना, कारण शिफ्ट वाईज पेपर चालतो. 1.5 महिना 2 महिन्यापासून पेपर सुरू आहे. तर व्यवस्थित लक्ष ठेवायचं आणि व्यवस्थित काय करायचं, बाबा ज्या शिफ्टला तुमचा पेपर येईल त्या शिफ्टला काय करायचं, व्यवस्थित जायचं. सांगायचं तात्पर्य एवढं की मोबाईलवरती नुसतं व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवरती न राहता ॲटलिस्ट इनबॉक्स वगैरे सुद्धा चेक करत जा, किंवा ईमेलचा इनबॉक्स वगैरे सुद्धा काय करत जा, चेक करत जा, जेणेकरून राहिलेल्यांचे जे काही एक्झाम आहे ते तुम्हाला न माहीत होताच निघून जाणार नाही है ना. जी काही डेट आहे ती है ना. बऱ्याच विद्यार्थ्यांचे म्हणजे मेसेजेस वगैरे आलेले आहेत की असं झालेलं आहे त्यांच्याशी है ना. तर ठीक आहे, चला जी काय आपली सिरीज सुरू आहे मॅथ्स ग्रुप डी है ना, तर ती आपण काय करू, टाइम न गमावता लवकर लवकर काय करू, सुरुवात करू. ठीक आहे, पहा क्वेश्चन पहिला काय म्हणतो, इफ 20% ऑफ अ नंबर इज ऍडेड टू 96 है ना. तर एक नंबर आहे, आपण काय करू, समजा आपण 100% केलं राईट, 100% एक नंबर आपण कन्सिडर केला, तर काय होतं 20% ऑफ नंबर आणि कशात ऍड केला, इज ऍडेड टू 96 इन द रिझल्ट ऑफ द सेम नंबर है ना. इन द रिझल्ट काय आहे, म्हणजे त्याचा सेम नंबर आहे, इन द रिझल्ट इज द सेम नंबर है ना. ठीक आहे, तर याचा काय करायचं आपल्याला, 80% ऑफ द सेम नंबर इज, तर 80% या नंबरचा काय आहे, 100% आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. 20% ऍड केलेले आहेत 96 मध्ये, तर सेम नंबर आपल्याला मिळाला, किती मिळाले, 100%. मग आता 100 तिथे पर्सेंट काय करा, काय होते, ते मायनस होईल ना, जवळ आले तर. मग 80% राईट, 80% इज इक्वल टू किती होऊन राहिले 96. आणि किती विचारलेलं आहे आपल्याला, तर इज द सेम नंबर 80% ऑफ द सेम नंबर, जो नंबर आलेला आहे तर याचा 80% किती आलेला आहे, 96 आलेला आहे. क्लिअर आहे. काय म्हटलं, डायरेक्ट आपण त्याला तो नंबर आपण 100 कन्सिडर केला, 100% मध्ये कन्सिडर केला, 20% ऑफ 20% 96 मध्ये ऍड केला, सेम नंबर मिळालेला आहे जो कन्सिडर केलेला होता, बरोबर. पर्सेंटेज मधून 100 मधून 20 काय केलेले, मायनस केले, किती आले, 80%. आणि 80%च आपल्याला नंबरचे विचारलेले आहेत, काय, 96. क्लिअर आहे. तर ऑप्शन डी इज द राईट आन्सर. हा क्वेश्चन हा ठीक आहे, हा तुम्ही एक शॉर्ट वेने घेतला. जर करायचं असेल तर काय म्हणतो, हा एक नंबर कन्सिडर करायचं, त्याला 20%. क्लिअर आहे ना, प्लस काय केलं रे बाबा, 96. इथपर्यंत क्लिअर आहे. चला, नंतर काय आलेला आहे, हा नंबर पूर्ण आपल्याला काय मिळतो, म्हणते नंबर मिळतो. इथपर्यंत क्लिअर आहे. मग 20 × 20 20 × 5 100 है ना, म्हणजेच a/5 प्लस 96 इक्वल्स टू a. क्लिअर आहे. इथे काय नाही, म्हणजे काय आहे, 1 आहे. a प्लस 5 × 30 5 × 45 आणि 3 48, खाली किती आले, 5. आणि हा आहे ऍज इट इज. क्लिअर आहे. स्टेप बाय स्टेप जातोय मी, पहिल्यांदा क्लिअर केलं तुम्हाला, शॉर्ट सांगितलं. आता इथे काय होईल, a प्लस 480 इज इक्वल टू 5a है ना. मग 5a मायनस a किती होते, 4a आणि किती आहे रे बाबा, 480. मग a ची व्हॅल्यू किती होऊन राहिली, 4 1 4 4 2 8 120. लॉंग मेथड आहे, वेळ जाते याच्यामध्ये. ते सरळ 2 लाईन मध्ये आपण आन्सर आणलेला आहे याच्या अगोदर. आणि या 120 च आपल्याला काय पाहिजे, 120 चे 80% पाहिजे. 120 चे किती, 80%. हा 0 कॅन्सल, आणि किती आलेला आन्सर, 96. क्लिअर आहे का. म्हणजे जो काही नंबर घेतलेला होता, आपण कन्सिडर केला होता, तिथे 80% किती येत आहे, त्याचे 96 येत आहे. इज इट क्लिअर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. नेक्स्ट क्वेश्चन पण इझी आहे ना. शॉर्ट मध्ये काय सांगितलंय, शॉर्ट मध्ये काय सांगितलं होतं तुम्हाला, 20% प्लस 96 इक्वल्स टू 100%. 100 मायनस 20 80%. आणि 80% ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 96 आलेली आहे. क्लिअर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा.
नेक्स्ट क्वेश्चन काय आहे 4.2 क्यूब मायनस 1.2 होल क्यूब डिवाइडेड बाय 4.2 स्क्वेअर प्लस 5.04 प्लस 1.2 स्क्वेअर. लक्षात घ्या हा जो प्रॉब्लेम दिलेला आहे काय आहे 4.2 होल स्क्वेअर मायनस 1.2 स्क्वेअर डिवाइडेड बाय 4.2 स्क्वेअर प्लस 5.40 प्लस 1.2 स्क्वेअर. काय दिसते रे बाबा याच्यात काय दिसते काय दिसते तर मला सांगा a मायनस b चा होल क्यूब काय असते रे बाबा काय असते लक्षात घ्या आपलं इथे काय झालं थोडंसं गडबड होऊन राहिली. गडबड अशी की ते क्यूब आहे ते काय आहे क्यूब आहे. लक्षात घ्या इथं काय आहे क्यूब आहे क्यूब. ठीक आहे चला मग ए क्यूब आणि बी क्यूबचा फॉर्म्युला माहिती आहे का रे बाबा पूर्ण फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे हा. ए क्यूब आणि ए क्यूब मायनस बी क्यूब काय होते ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ए बी ए मायनस बी. इथपर्यंत क्लिअर आहे का मला याची आपण जेव्हा फोल्ड करतो तेव्हा काय काय उरते रे बाबा याच्यात लक्षात घ्यायचं काय उरते. आता हा समजा हा ए क्यूब आहे आणि हा काय आहे बी क्यूब आहे. मग याचं एक्सप्लेनेशन काय होते पहिले पाहायचं ए प्लस बी आहे का 4.2 1.2 4 5.4 आहे ना बरोबर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आहे ना आणि काय हा ए बी आहे ना. हे काय झालं मग हे कॅन्सल झालं बरोबर आहे कॅन्सल होते काय होते ए मायनस बी मग ए मायनस बी चा आन्सर काय होईल रे 4.2 मायनस 1.2 आहे ना 2 2 जार 0 आहे ना 2 मायनस 2 0 4 मायनस 1 3 पॉइंट म्हणजे आन्सर किती आलं तुमचं 3 आलेलं आहे. आन्सर किती आलाय 3 आलेलं आहे. लक्षात आहे कसं आलं हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ए बी ए मायनस बी. इथपर्यंत क्लिअर आहे ना ठीक आहे. मग आन्सर काय आहे तुमचं ऑप्शन बी इज द राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तर P is any point inside the रेक्टँगल काढा है ना. हा एक रेक्टँगल आहे आपल्याकडे काय म्हणते रेक्टँगलचं नाव काय दिलेलं ए बी सी आणि डी. नंतर काय म्हणते हा P is any point inside the रेक्टँगल है ना. P ए 20 सेंटीमीटर. इथे जर हे आपण इथे आहे ना क्रॉस डायगोनल काढलाय आणि हा एनी पॉइंट P काय आहे एनी पॉइंट इनसाइड द रेक्टँगल एबीसीडी रेक्टँगल दिलेला आहे. पी ए ची व्हॅल्यू किती दिलेली आहे पी ए 27 राईट. पी बी किती दिलेलं आहे 21 सेंटीमीटर. पी सी किती दिलेलं आहे 6 सेंटीमीटर राईट. आणि आपल्याला किती काढायचं आहे हा पीडी काढायचा आहे. तिथे आपण याला काय करू 1 सेंटीमीटर करू. क्लिअर आहे. जेव्हा या प्रकारची डायग्राम तुमची बनत असेल किंवा एक रेक्टँगल दिलेला आहे रेक्टँगल मध्ये पी हा कुठे पॉइंट दिलेला आहे यावेळी एक लक्षात घ्यायचं जेव्हा आपल्याला हा एक्स काढायचा असतो तर हे काय बनतं हे तर लक्षात घ्या हा पी ए स्क्वेअर प्लस पी सी स्क्वेअर इक्वल टू पी बी स्क्वेअर प्लस पी डी स्क्वेअर है ना. हे तुम्हाला काय करावं लागेल लर्नच करावं लागेल लक्षात ठेवावं लागेल है ना. मग आता याच्यात काय करायचं आपल्याला याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची पी ए 27 स्क्वेअर प्लस पी सी 6 स्क्वेअर इक्वल्स टू पी बी किती आहे 21 स्क्वेअर आणि प्लस पी डी काय आपण इथे एक्स कन्सिडर केला झाला त्याचा काय आहे स्क्वेअर आहे. इथपर्यंत क्लिअर आहे ना. मग काय होतं 27 चा स्क्वेअर किती होता 27 7 to 9 राइट 7 to 9 प्लस 36 है ना. ऍक्च्युअली 30 पर्यंत तुमचे काय असायला पाहिजे बाबा स्क्वेअर लक्षात असायला पाहिजे है ना. नाहीतर मग वेळेवर प्रॉब्लेम होती. हे 21 चा स्क्वेअर किती होते 441 प्लस x स्क्वेअर. आता काय करू आपण
हे 36 राईट. 36 काय झालं याच्यामध्ये ऍड करायचे 9 6 15 हाताला 1 2 3 5 आणि 1 6 765 आणि त्याच्यातून किती काढायचे आहेत आपल्याला 441 किती उरले 4 2 आणि 7तून 4 गेले 3 324 है ना 324 इक्वल टू x स्क्वेअर 324 है ना. आपल्याला x स्क्वेअर पाहिजे का नाही आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे x ची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला कितीची व्हॅल्यू पाहिजे x ची व्हॅल्यू पाहिजे म्हणजे याला स्क्वेअर रूट मध्ये हे करावं लागेल राईट. मग आता 324 चा स्क्वेअर रूट काय आहे 324 चा स्क्वेअर रूट काय आहे ते 18 है ना. तर लक्षात घ्यायचं 18 चा जर स्क्वेअर केला तुम्ही तर काय येते 324 येते आणि 18 काय आपलं आन्सर आहे ऑप्शन ए इज द राईट आन्सर. कसं काढलं क्लिअर झालं का कसं फाइंड आउट केलं हे क्लिअर आहे का. काय केलं आपल्याकडे या पद्धतीची आपल्याला काय दिलेली इन्फॉर्मेशन दिलेली आहे ए बी सी डी हा रेक्टँगल दिलेला आहे आणि पी काय आहे पॉइंट आहे आणि त्या पॉइंटला आपण काय केलं कनेक्ट केलेलं आहे राईट. पी काय पॉइंट आहे कनेक्ट केलेलं आहे. अशी ज्या पद्धतीने समजा तीन बाजू दिलेल्या असतील राईट एक हे दिलेलं आहे एपी पीसी आणि बीपी पीडी राईट. तर याच्यातली आपल्याला एक बाजू काढायची आहे तर त्यावेळी हा फॉर्म्युला यूज करायचा. फॉर्म्युला काय ते प्रूफ झालेलं आहे ते आहे ना आपण काढलेलं आहे. तर शॉर्टकट साठी ते डायरेक्ट लक्षात ठेवायचं काय तर एपी स्क्वेअर पीसी स्क्वेअर एपी स्क्वेअर पीसी स्क्वेअर पीबी स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर इक्वल टू मध्ये ठीक आहे. त्याच्यात व्हॅल्यू पुट अप केली आणि आपण काय केलं आन्सर काढलं तर आपलं आन्सर किती आलं 18 आलं. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना ठीक आहे. समजून राहिलं मी काय करून राहिलो तर समजून राहिलं का. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा ए अँड बी कंप्लीट अ वर्क इन 8 days है ना. ए अँड बी किती दिवसात काम करते 8 दिवसात राईट. आणि बी अलोन कॅन डू इट एकटा बी हा अलोन कॅन डू इट किती दिवसात करते रे बाबा 16 दिवसात. क्लिअर आहे ना. देन ए अलोन कॅन डू हाफ ऑफ द सेम वर्क है ना. तर याचं टोटल वर्क किती घेऊ आपण इथे 16 कन्सिडर केलं एलसीएम घेतला 8 दोन्ही 16 आणि 16 एकम 16 तर हा किती आलेला आहे म्हणजे इथे ए ची व्हॅल्यू किती आलेली 1 आलेली आहे आणि हाफ ऑफ द वर्क मध्ये हाफ ऑफ द वर्क किती होईल रे बाबा 16 डिवाइडेड बाय 2 म्हणजे 8 काम करायला आपल्याला याला किती दिवस लागतील म्हणजे मग किती होईल कोण ए ची एफिशियन्सी किती आहे 1 आहे म्हणजे किती होईल रे बाबा 8 दिवस. क्लिअर आहे 8 दिवस 8 आहे का आहे. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. द मीन ऑफ द ऑब्झर्वेशन काय काढायचं आहे मीन काढायचं आहे. काय काढायचं आहे मीन काढायचं आहे. तर काय करायचं अगोदर जो दिलेला डेटा आहे आपल्याकडे त्या डेटाला मी काय करतो एका याच्यामध्ये व्यवस्थित म्हणजे चढत्या क्रमाने आपण काय करू त्याला अरेंज करू राईट. मग काय होईल इथे 13 प्लस 13 16 18 20 32 18 20 नंतर काय आहे का 13 16 18 20 नंतर 24 28 24 28 24 28 32 39 आणि काय 44. क्लिअर आहे. हा आपल्याला काय दिलेला आहे डाटा दिलेला आहे आणि आपल्याला काय करावं याचा मीन काढायचा आहे. अरिथमेटिक काय करायचं आहे मीन काढायचा तर काय करतो आपण या सर्वांची काय करतो टोटल करतो है ना. या सर्वांची काय करतो टोटल करतो आणि त्याला डिवाइडेड बाय किती नंबर आहेत ही 1 2 3 4 5 6 7 8 9 है ना. 13 आणि 16 39 39 आणि 8 47 57 57 77 77 आणि 4 किती होतात 77 आणि 4 81 81 आणि 20 81 आणि 20 101 101 109 109 129 131 161 170 200 244 244 डिवाइडेड बाय किती करायचे आहेत 9 किती होईल रे बाबा 3 ने जाईल का नाही 9 दोन्ही 18 किती उरतात 5 उरतात 234 होईल हा 5 उरतात आणि हे 9 सकम 54. क्लिअर आहे. म्हणजे तुमचा अरिथमेटिक मीन किती येते 26. माझं एवढं करत बसाल का नाही. अरेंज केल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची शेवटचा नंबर प्लस 13 किती होऊन राहिले 54 आणि डिवाइडेड बाय 2 हे किती होते मग नाही. क्लिअर आहे. काय करायचं हे
सरळ यांचं काय करा, ऍडिशन करा, ऍडिशन केल्यानंतर त्याला 9 ने डिवाइड करा, तुमचं काय होईल अरिथमेटिकने येऊन जाईल. मग किती येते आन्सर याचं? आन्सर किती आलेलं आहे? 26. आन्सर किती आलेलं आहे? 26 आलेलं आहे. क्लिअर आहे? ठीक आहे, क्लिअर आहे क्वेश्चन? काय करायचं? अरिथमेटिक मीन काढायसाठी काय अरेंज करायची गरज नाही. मोड आणि मीडियन काढायसाठी आपल्याला काय करावं लागतं? अरेंज करावं लागतं, है ना? क्लिअर आहे? तर इथे काय करायचं? अरिथमेटिक मीन काढायचं तर सरळ सरळ याचं ऍडिशन करा. ऍडिशन केल्यानंतर त्याला किती अंक आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 9 अंक आहेत. तर 9 ने काय करा? त्याला डिवाइड करा. 9 ने काय करा? डिवाइड करा. अशा प्रकारे तुमचं 26 नंबरचं काय येतं आन्सर आपल्याला मिळते. क्लिअर आहे का? क्लिअर आहे? ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन पहा काय म्हणते. 200 मीटर अँड 100 मीटर लॉंग ट्रेन्स रनिंग इन द सेम डायरेक्शन, है ना, सेम डायरेक्शन ऑन 2 पॅरलल रेल ट्रॅक विथ द स्पीड ऑफ 100 किलोमीटर पर आवर आणि 60 किलोमीटर पर आवर रेस्पेक्टिव्हली. द टाइम टेकन फॉर देम टू क्रॉस इच अदर. आपल्याला काढायचं काय आहे बाबा? टाइम काढायचा आहे, है ना? काही कठीण आहे याच्यामध्ये नाही. टाइम इज इक्वल टू काय असते? टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. टाइम इज इक्वल टू काय असते? डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स काय आहे? 2 ट्रेन आहे, 100 आणि 200 किती होतात? 300, है ना? नंतर रनिंग सेम डायरेक्शन आहे. डायरेक्शन कोणती आहे? सेम आहे. तर स्पीड काय होते रे? मायनस होते. रिलेटिव्ह स्पीडचा कॉन्सेप्ट आहे तो. जर सेम डायरेक्शन मध्ये जात असेल तर स्पीड काय होते? एकमेकांपासून मायनस होते. मग 100 मायनस 60 किती येईल इथे? 40. वरतं मीटर मध्ये आहे, हे काय आहे? किलोमीटर पर आवर आहे, बरोबर? मग आता मीटर मध्ये आहे, आपल्याला खाली काय लागेल? मीटर पर सेकंद लागेल ना. मग याला कन्वर्ट करायचं. याला कन्वर्ट करताना काय करतो रे आपण? 5/18 ने मल्टिप्लाय करतो. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? ठीक आहे. नंतर काय होईल आता? हे काय होते? 5 36, बरोबर? हा 0 कॅन्सल. नंतर 2 त्रिक 6, 2 दोन्ही 4. नंतर हे 18 कुठे गेले? हे 2 9 18, 9 त्रिक 27, 9 त्रिक 27. क्लिअर आहे? 27 ऑप्शन बी इज द राईट आन्सर. क्लिअर आहे का? मीटर पर सेकंद 27 सेकंड. क्लिअर आहे इथपर्यंत? क्लिअर आहे? चला नेक्स्ट पहा काय मग याचा आन्सर. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. इफ m is to n किती आहे? 6 8, राईट. नंतर काय आहे? n t काय आहे? 9 6, राईट. फाइंड काय करायचं आपल्याला? n ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. कसं फाइंड आउट करायचं रे बाबा? सरळ सरळ काय निघते इथे? m n आणि t निघते. क्लिअर आहे? काय होईल? 54 72 48. 54 72 48. याला आणखी काही होते का? 2 ने भाग जाते सर. काय? 27 36 आणि काय? 24, राईट. 3 ने भाग जाते. 3 9 27, नंतर 8 24. क्लिअर आहे ना? म्हणजेच m n आणि t इथे डायरेक्टली देऊ शकता तुम्ही 3 चा. क्लिअर आहे ना? क्लिअर आहे ना? 6 चा 6 9 54, नंतर 12 7 72, सॉरी इथे डायरेक्टली देऊ शकता तुम्ही. असं काही हे नाहीये. मी इथे काय केले? स्टेप वाढवली. क्लिअर आहे? मग m n t 9 12 आणि 8. हा काय म्हणतो रे बाबा? m n t प्लस 1100 11600 आहे. म्हणजे 12 8 20 20 आणि 29. 29 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 11600. 29 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 11600. तर व्हॅल्यू कितीची काढायची आपल्याला? 12 ची. म्हणजे किती होईल हे? 11600 आणि हे 29. क्लिअर आहे? मग 116 ला भाग जाते का? 29 गुणिले 4 करा बरं. 4 9 36, 4 2 8 3 11, बरोबर आहे? 4 ने भाग गेला, बरोबर? 12 चौक 4800 आहे का? 4800. हा, राईट. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. काय केलं रे बाबा? काय केलं? सरळ सरळ लक्षात ठेवायचं. काय केलं? याचा रेशो काढला. रेशो किती निघाला याचा? याला फोडला आपण. फोडला त्याला किती झालं? 6 ने 6 9 54,
नंतर 12 आणि sin 8 48, 12 आणि 8 20 आणि 29. 29 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 11,600. तुम्हाला काढायची कितीची आहे? किती आलेलं आहे तुमचं आन्सर? 4800. क्लिअर आहे? चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते? अ कार ट्रॅव्हल्स, है ना, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते? अ कार ट्रॅव्हल्स 80 किलोमीटर, 80 किलोमीटर, राइट, 80 किलोमीटर at the speed of 14 किलोमीटर पर आवर, है ना. टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम काय काढायचं आपल्याला? इथे ऍव्हरेज स्पीड काढायची आहे. ऍव्हरेज काढायचं आहे, ऍव्हरेज स्पीड काढायची आहे. ऍव्हरेज स्पीड काय असते? टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम हे असते ऍव्हरेज स्पीड. क्लिअर आहे? है ना. टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. टोटल डिस्टन्स इथे किती आहे? 80 किलोमीटर, राइट, आणि इथे काय पुन्हा 30 किलोमीटर. क्लिअर आहे? 80 किलोमीटर आणि 30 किलोमीटर म्हणजे किती होऊन राहिलं? 110 किलोमीटर डिवायडेड बाय टोटल डिस्टन्स, टोटल टाइम. टाइम काय असते? स्पीड अपॉन टाइम काय असते? डिस्टन्स अपॉन स्पीड. म्हणजेच 80 डिवायडेड बाय 40 प्लस 30 10 किती होऊन राहिले? हे 2 ने भाग गेला, इथे 3 ने भाग गेला, राइट. 110 ला 3 आणि 2 किती होऊन राहिले? 5 होऊन राहिले. म्हणजे किती होऊन राहिले? हे 5 2 10, 5 2 10, 22. किती आली ऍव्हरेज स्पीड याची? ऍव्हरेज स्पीड किती आली? 22. ऑप्शन बी इज द राइट आन्सर. ऑप्शन बी इज द राइट आन्सर. समजून राहिलं का? समजून राहिलं? नेक्स्ट पहा. Two banks A and B offered loans at 3.5% and 7.5% per annum respectively. Shivam borrowed an amount of 1,20,000 from each bank. Find the positive difference. काय फाइंड करायचं रे बाबा? Positive difference between the amount of simple interest paid to the two banks by the Shivam after 2 years. सिंपल इंटरेस्ट पेड करायचं, एवढं लक्षात ठेवायचं. अमाउंट काय दिलेली आहे? 1,20,000. अमाउंट काय दिलेली आहे? 1,20,000. पहिल्या वर्षासाठी सिंपल इंटरेस्ट किती होता रे बाबा? 3.5. आणि सेकंड वर्षासाठी किती आहे? 7.5, है ना. रेट इनटू टाइम असते, है ना, रेट इनटू टाइम असते. मग आता मला सांगा, इथे काय पाहिजे आपल्याला? डिफरन्स पाहिजे ना. डिफरन्स पाहिजे. किती होऊन राहिला डिफरन्स? 4% चा डिफरन्स आहे, बरोबर आहे. 4% चा डिफरन्स आहे. मग सरळ सरळ आपल्याला काय पाहिजे? त्याचा कसा होईल? 2 वर्षाचा किती निघेल मग? 1 2 3 नंतर 2 into 4% डिवायडेड बाय 100. 2 0 आणि 100 काय होतात? कॅन्सल होतात. 12 96, 9600. 9600 काय आपलं आन्सर आहे? 9600 काय आपलं आन्सर आहे? ऑप्शन ए इज द राइट आन्सर. क्लिअर आहे? समजून राहिलं? ओके. चला नेक्स्ट पहा काय म्हणते. हा, इन द फॅमिली द एल्डेस्ट सन इज 20 years younger than the mother. The elder son's age is 3 times that young, है ना. एक आपण मोठा सन घेऊ, ओल्डर, आणि है ना, एक बिग घेऊ आणि एक स्मॉल छोटा घेऊ. हा बिग आणि हा सी, हा छोटा, हा बिग, बरोबर. आणि याच्यात काय म्हणते बाबा? द एल्डर सन एज इज 3 टाइम्स आहे. क्लिअर आहे? दॅट ॲज यंगर सन इन 5 years, 5 वर्षामध्ये हिज एज विल डबल. क्लिअर आहे? इथे 5 वर्ष. क्लिअर आहे ना. मग आता आपल्याला मला सांगा, एज मध्ये आपल्याला माहिती आहे एज मध्ये काही फरक पडत नसते आणि एज निगेटिव्ह नसते. मग आता मला एक सांगा, हे काय होईल रे बाबा? तर लक्षात घ्यायचं, याला इथे 2 ने मल्टिप्लाय करा आणि इथे 1 ने मल्टिप्लाय करा. क्लिअर आहे? हे किती होऊन राहिला? 3 1 4 2. डिफरन्स सेम आहे. किती आहे डिफरन्स? 1 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 5. तर 3 ची व्हॅल्यू किती होईल? इक्वल्स टू 15. ही झाली मोठ्या मुलाची, बरोबर आहे. मोठा मुलगा आईपेक्षा किती छोटा आहे?
फाइंड द मदर्स एज है ना, 20 वर्षांनी छोटा आहे, मग याच्यामध्ये काय करायचं, 20 ऍड करायचं, 35 वर्ष वयाची काय आहे त्याची आई आहे, 35 वर्ष. क्लियर आहे, ऑप्शन ए इज द राईट आन्सर. ठीक आहे, चला नेक्स्ट काय म्हणते, नेक्स्ट कोसेक ची व्हॅल्यू दिलेली आहे, कोसेक ए काय दिलेला आहे 5/4 है ना, कोसेक ए काय दिलेला आहे 5/4, तो ऑब्वियसली हा 5 हा 4, तो बेस काय येईल इथे 3a. क्लियर आहे, काढायचं काय आहे आपल्याला, sin 2a + 2 cos 2a. sin 2a ची व्हॅल्यू माहिती आहे का, sin 2a ची व्हॅल्यू काय असते 2 sin θ cos θ, 2 sin θ cos θ प्लस 2 as it is cos 2e ची व्हॅल्यू काय असते है ना, sin 2e ची व्हॅल्यू लक्षात ठेवायची 2 sin θ cos θ, sin 2 ची व्हॅल्यू काय असते 2 sin θ cos θ है ना, ते प्रॅक्टिस मधून येतो तुम्हाला, आता इथे मी एक्सप्लेन करून सांगत बसत नाही. sin 2 ची व्हॅल्यू काय 2 sin θ cos θ प्लस cos 2 ची व्हॅल्यू किती आहे रे बाबा, तर cos square a minus sin square a. मग आता इथे काय करायचं, व्हॅल्यू पुटअप करायचं, sin θ ची व्हॅल्यू काय असते, sin θ काय असतो परपेंडिक्युलर डिवाइडेड बाय हायपोटेन्यूस. मग परपेंडिक्युलर काय असते, परपेंडिक्युलर इथे 4 आहे, हायपोटेन्यूस किती आहे 5 आहे, राइट. cos θ काय असते बेस डिवाइडेड बाय हायपोटेन्यूस. बेस किती आहे 3, हायपोटेन्यूस किती आहे, हायपोटेन्यूस 5. क्लियर आहे, समजून राहिलं, प्लस 2 cos square a म्हणजेच काय cos square ची व्हॅल्यू, cos ची व्हॅल्यू काय असते b/h, b काय इथे बेस आहे 3 आणि h काय आहे बाबा 5 आहे. क्लियर आहे, आणि यांचा काय दिलेला आहे स्क्वेअर दिलेला आहे, मायनस sin p/h, p काय आहे 4 आहे आणि h काय आहे 5 आहे, यांचा काय दिलेला आहे स्क्वेअर दिलेला आहे. ह्याला तर सॉल्व करायचं, याला काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे. 4 2 8, 8 3 24 25 प्लस हे 2 इथे काय होईल 9 5 मायनस 16 25 है ना. याला सॉल्व करू आपण, याला सॉल्व केलं किती होईल 16 तून 9 गेलं मायनस 7/25 मायनस 7 मायनस 14/25 है ना, 24/25 प्लस मायनस मायनस 14/25 म्हणजे हे किती होऊन राहिलं किती होऊन राहिले 10/25, 5 2 10, 5 5 25, 2/5 आहे का 2/5. हा इथे काय पाहिजे 2/5 पाहिजे, राईट. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. क्लियर आहे का, काढता येईल का, हे कसं काढलं तर हे एवढंच लक्षात ठेवायचं फक्त. sin 2 ची व्हॅल्यू काय आहे 2 sin θ cos θ आणि cos 2a ची व्हॅल्यू किती आहे cos square θ minus sin square θ. क्लियर आहे, त्याच्यात व्हॅल्यू काय केली आपण पुट केली आणि आपण काय केलं बाबा आन्सर काढलं. क्लियर आहे, ठीक आहे. चला नेक्स्ट पार्ट. अ शॉपकीपर बायज अ लॅपटॉप फॉर 200 रुपीज अँड सेल 280 है ना, म्हणजे किती रुपयाचा डिफरन्स झाला 80 रुपये किती वरती 200 वरती. कॅल्क्युलेट द प्रॉफिट पर्सेंट 40%, सरळ किती आहे 40%. काढायची गरज आहे का बाबा, नाही, आता तसंच होणारा क्वेश्चन आहे. नेक्स्ट पहा, इफ द सम ऑफ मनी डबल इटसेल्फ इन द 10 इयर, 10 वर्षामध्ये काय होते जे काही मनी आहे ते, देन इन हाऊ मेनी इयर्स विल इट बिकम 16 टाइम्स है ना. 10 वर्षामध्ये काय होते डबल होते, बरोबर आहे. एक अमाउंट आहे ती काय होते डबल होते. तर आता ही अमाउंट किती टाइम झाली पाहिजे 16 टाइम. 16 टाइम 2 चा किती गेलं 2 2 2 4 4 2 8 8 2 16 है ना. तर लक्षात घ्यायचं याला 16 टाइम करायसाठी काय करावं लागेल बाबा, याला पॉवर 4 करावं लागेल. याला पॉवर 4 करावं लागेल म्हणजे 4 वर्ष करावं लागेल. आणि 4 वर्ष म्हणजे 10 × 4 किती होऊन राहिलं 40 है ना. तर काय होईल ते आन्सर 40. ऑप्शन सी इज द
राईट आन्सर म्हणजे 16 टाइम व्हायसाठी 16 टाइम व्हायसाठी पहा ना 16 टाइम होते का 2 2 4 4 म्हणजे 8 दोन्ही 16 16 टाइम व्हायसाठी आणि किती वर्ष थांबावं लागेल 40 वर्ष क्लिअर आहे. नेक्स्ट पहा अ शॉपकीपर सेल्स 35 kg शुगर और एवरी 40 kg शुगर फॉल्स वेट यूज है ना काय आहे 45 35 है ना आणि याला आपण याला आणखी हे केलं तर 5 8 40 5 7 35 आणि याला आपण जे क्वांटिटी असते ती काय असते रे बाबा वेटच्या अपोजिट असते राईट. तर मग हे काय होईल 7 8 है ना याचा 1 बाय किती 7 है ना 1 बाय किती 8 इंटू 100 1 बाय 8 इंटू 100 किती वर आला 1 बाय 7 1 बाय 7 है ना म्हणजे 14 पॉइंट समथिंग येते 100 भागीला 7 करायचं किती होऊन राहिले ते 14 7 98 14 पॉइंट काढायचं है ना. चौदा पॉइंट अठ्ठावीस दिलेलं नाही आहे पण आन्सर काय आहे याचं 14.28. नेक्स्ट पहा काय दिलेलं आहे 4 minus 3 into 7 minus 8 into 2 into 4 minus 10 ब्रॅकेट कंप्लीट क्लियर आहे. पहिले कोणता ब्रॅकेट सॉल्व कराल हा 8 minus 10 3 minus 2 राईट. नंतर काय आहे मग नंतर काय मल्टिप्लाय पहिले कराल -2 -8 प्लस 16 प्लस 7 23 त्रिक किती होतात 23 त्रिक 69 म्हणजे 65 मायनस 65 सॉल्व करू ना क्लियर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू काय आहे तर चला पहा अ फादर इज प्रेझेंटली 3 टाइम्स इज डॉटर्स एज है ना फादर आणि डॉटर काय आहे 3 टाइम्स आहे आफ्टर 10 years है ना he will be twice as old as her. Find the daughter's age. डिफरन्स पाहायचा डिफरन्स किती इथे 2 करा 2 ने मल्टिप्लाय आणि इथे किती आहे 1 किती होईल 3 1 4 2 क्लियर आहे 3 आणि 1 1 आणि 1 है ना. मग 1 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला 10 दिलेली आहे 1 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 10 है ना. आणि आपल्याला काय पाहिजे रे बाबा डॉटरचा आजचा एज पाहिजे ना आजचा एज किती आहे 1 म्हणजे 10 years डॉटर किती आहे 10 years ऑप्शन डी इज द राइट आंसर. नेक्स्ट पहा नेक्स्ट काय आहे अ क्लास ऑफ 30 स्टुडंट टूक द कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आउट ऑफ दीज 18 स्टुडंट गॉट एव्हरेज मार्क्स 19 है ना. म्हणजे डाटा आणि एव्हरेज डाटा किती दिलेला आहे एव्हरेज किती दिलेला आहे समजा 30 स्टुडंट आहे 18 स्टुडंट एव्हरेज मार्क्स किती दिलेले 90 आणि नंतर किती दिलेले उरलेले 12 किती दिलेले ते 80 3 × 18 3 चौके 12 2 त्रिक 6 2 दोन्ही 4 9 त्रिक 27 प्लस 8 दोन्ही 16 160 डिवाइडेड बाय 5 है ना. मग किती होईल रे 270 370 आणि 40 सॉरी 370 आणि 30 330 डिवाइडेड बाय 5 किती होईल 5 × 30 राइट आणि 5 × 30 66 है ना. काढले हे दिले नाही चुकलं कुठेतरी काय होते चूक होत आहे काय होऊन राहिले ते 9 त्रिक किती होऊन राहिले 70 आणि 8 दोन्ही 16 0 13 2 आणि 1 3 3 आणि 1 4 430 भागेला किती होते 5 5 48 5 सखम
86 आणि नसेल समजत तर सरळ सरळ इथे तेच केलेलं आहे. काय करायचं 18 गुणिले 90 आणि इकडे 12 गुणिले 80 जे काही येईल त्याला डिवायडेड बाय काय करायचं याला सगळ्याला डिवायडेड बाय करायचं 5 है ना. तुम्हाला तुमचा आन्सर काय होईल भेटून जाईल. ठीक आहे म्हणजे इथे काय आलं आपलं 86 इज द राईट आन्सर. इफ द सेलिंग प्राइस इज 1680 देयर इज अ लॉस ऑफ 16% म्हणजेच 84% ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला 1680 राईट. मग 100% किती होईल रे भाऊ तर 84 दोन्ही किती होऊन राहिलं आहे कॉस्ट प्राइस किती निघून राहिली 100 ची समजा 2000 आलेली आहे राईट. आता काय म्हणते हा इफ देयर इज प्रॉफिट ऑफ 15% इवन आफ्टर गिविंग द डिस्काउंट ऑफ 8% करायचं मार्क प्राइस अपॉन कॉस्ट प्राइस 100 प्लस माइनस प्रॉफिट और लॉस 100 माइनस डिस्काउंट परसेंट. क्लियर आहे. मार्क प्राइस आहे का नाही मार्क प्राइस आपल्याला काढायची आहे. मार्क कॉस्ट प्राइस किती दिली 2000 प्रॉफिट किती झालेलं आहे डिस्काउंट दिलेलं आहे 8% म्हणजे 92 आणि प्रॉफिट किती झालेलं आहे रे बाबा लॉस ऑफ 16%. इफ देयर इज प्रॉफिट ऑफ 15% है ना काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं ना काय होईल हे करता येईल का करता येईल ना 92 MP नंतर 2000 into 115 डिवायडेड बाय 92 काढायची व्हॅल्यू. आता हे एवढं तुम्ही करून दिलेलं आहे ना जेवढी व्हॅल्यू येते ती काय तुमची फायनल व्हॅल्यू राहील. क्लियर आहे. चला नेक्स्ट पहा है ना फॉर्म्युला लक्षात ठेवायचं मार्क प्राइस अपॉन कॉस्ट प्राइस 100 प्लस मायनस प्रॉफिट और लॉस डिवायडेड बाय 100 मायनस डिस्काउंट है ना. 19 नंबरचा क्वेश्चन पहा काय म्हणते हा तर आपल्याकडे 8 अंकी संख्या दिलेली आहे 8 5 2 6 4 इथे x दिलेले आहे आणि काय दिलेलं आहे 1 6 इज डिव्हिजिबल बाय 8. लक्षात घ्यायचं 8 चा डिव्हिजिबिलिटी रूल काय आहे तर जे काय तुम्हाला दिलेले आहे संख्या त्या संख्येचे शेवटचे जे 3 लेटर असतात 3 अंक असतात ते 8 ने काय झालेले पाहिजे डिवाइड झालेले पाहिजे. आणि इथे कोणती लिस्ट व्हॅल्यू विचारलेली आहे छोट्यात छोटी लिस्ट व्हॅल्यू छोट्यात छोटी है ना. एक मिनिट इथे दिलेली असती तर आपण काढली असती लवकर पटापट. ठीक आहे एक मिनिट थांबा मी चेक करतो. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा 16 नंबरचा क्वेश्चन आहे फादर आहे आणि काय आहे डॉटर आहे. फादर 3 टाइम्स आहे डॉटरच्या आणि इथून किती वर्षानंतर रे भाऊ तर 10 वर्षांनी 10 वर्षानंतर ते काय झालेलं आहे 2 टाइम्स झालेलं आहे. बरोबर आहे. डिफरन्स किती आहे इथे ते मल्टिप्लाय करा 1 ने आणि इथे मल्टिप्लाय करा 2 ने 3 आणि 1 बरोबर 4 आणि 2 किती उरला 1 उरला. 1 ची व्हॅल्यू किती आहे 10 आलेली आहे आणि आपल्याला व्हॅल्यू किती पाहिजे एकच पाहिजे 10 इज द राईट आन्सर. ठीक आहे नेक्स्ट पहा अ क्लास काय आहे अ क्लास ऑफ 30 स्टुडंट क्लास ऑफ 30 स्टुडंट डाटा घ्या नंतर इथे काय घ्या ॲव्हरेज घ्या. डाटा काय दिलेला आहे तर 18 स्टुडंट आहे 18 स्टुडंटचा ॲव्हरेज दिलेला आहे 90. मग उरले किती रे बाबा 30 मधून 12 स्टुडंट उरलेले त्यांचा ॲव्हरेज दिलेला आहे 12. साइन दोन्ही 12 साइन त्रिक 18 नंतर यांचा हे घ्या 9 त्रिक 27 8 दोन्ही 16 आणि डिवायडेड बाय करा 5 तर आन्सर किती येईल तुम्हाला 86. आन्सर किती येईल 86. क्लियर आहे 86 इज द राइट आन्सर. इफ द सेलिंग प्राइस हा थोडासा मोठा आहे है ना व्यवस्थित पहा. इफ द सेलिंग प्राइस किती दिलेला आहे इज 1680 आणि देयर इज अ लॉस आहे. मग कॉस्ट प्राइस किती निघाली याची तर हे 2 बरोबर कॉस्ट प्राइस इज इक्वल टू किती निघाली 2000 राइट. मग आपल्याकडे काय म्हणते हा तर इफ देयर इज अ प्रॉफिट ऑफ 15% इवन आफ्टर गिविंग अ डिस्काउंट है ना. मग काय म्हणते बाबा मार्क प्राइस अपॉन कॉस्ट प्राइस इज इक्वल टू 100 प्लस मायनस प्रॉफिट. मग इथे किती दिलेले आहे प्रॉफिट दिलेला आहे 15% कितीचा डिस्काउंट दिलेला होता 100 मायनस डिस्काउंट किती दिलेला आहे 8%. मग मार्क प्राइस अपॉन किती आहे 2000 इज इक्वल टू 115 भागिले 92. याला सॉल्व करा. सॉल्व केल्यानंतर जे आन्सर तुम्हाला मिळत असेल ते काढा. क्लियर आहे इथपर्यंत
ठीक आहे ना. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द लिस्ट व्हॅल्यू. फाइंड द लिस्ट व्हॅल्यू दिलेलं आहे इथे. सरळ सरळ काय करायचं, पुटअप करायचं. एक लक्षात घ्या, 8 चा जर डिव्हिजिबिलिटी रूल माहिती असेल, 8 चा डिव्हिजिबिलिटी रूल काय आहे, 85264x12. हे जे तीन नंबर आहे शेवटचे, हे कशाने डिवाइड झालेले पाहिजे, पूर्ण 8 ने डिवाइड झाले पाहिजे. लक्षात घ्या, 16 होतात डिवाइड होतात. जर मी x ऐवजी 1 जर ठेवला ऑप्शन मधला तर 116 होईल का नाही, पण 216 हे 8 न पूर्णतः काय होतात, डिव्हिजन होतात. म्हणजे x = 2 काय आपलं आन्सर आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट काय आहे, शेवटचं आहे द इंक्रीज ऑफ 25%. 25% म्हणजे काय झालेलं आहे, 25 4 5 राईट. नंतर 20% डिक्रीज बाय 20%. डिक्रीज ला 20% म्हणजे 5 4 झालेले आहेत. आणि इन्क्रीज झालेले आहे पुन्हा 10 ते 11. क्लिअर आहे. 5 चूक 20 200. आणि इथे किती, 5 चूक 20 11 दोन्ही 22 220. किती प्रॉफिट झालं रे बाबा, 20 चं. कितीवर झालं, 200 ला झालं. आणि किती पर्सेंट झाले, 100%. 100 आन्सर बेद आहे 20. 10% इज द राईट आन्सर. काय करायचं आहे इथे, आपला आजचा जो काही पेपर होता तो काय झालाय, डिस्कस करून झालेला आहे. जर सेशन आवडत असेल, सेशन काहीतरी वाटत असेल की नाही बाबा मेहनत चालू आहे, मेहनत करतात, सोर्सेस नसून सुद्धा मेहनत करतो आपण, भीत नाही घाबरत नाही, है ना, तर काय करा, लाईक करा, शेअर करा आणि ऍटलीस्ट चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. ओके, थँक्यू.